गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, समर्थांनी आपल्याला आहे ना योग्य मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावर आपण चालत आहोत आणि या मार्गावरून आपल्याला सर्व सुख सर्व लाभ झालेले आहे। आपलं जीवन एवढं सुंदर झालेलं आहे ना, आपल्याला कशाचीही कमी नाही, सर्व काही व्यवस्थित आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे ना, त्याचं सुद्धा निवारण सुखामध्ये होणार आहे। म्हणून निवांत राहा, भगवंतावर सर्व सोडून द्या, सर्व व्यवस्थित होणार आहे। पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये बघा, पहिलं जीवन आपलं एवढं वाईट होतं ना, आपल्या जीवनामध्ये धन नव्हतं, आपल्या जीवनात श्रीमंती नव्हती, तेव्हा आपले जीवन खूपच वाईट होतं ना। पण आज आमच्या जीवनामध्ये सर्व काही आलेलं आहे, धनसुद्धा आलेलं आहे, लक्ष्मीसुद्धा आलेली आहे आणि भगवंतसुद्धा आलेली आहे। पण हे आपल्या जवळच्या लोकांना अतिशय त्रासदायक ठरतो। त्यांना आपण चांगले श्रीमंत झालेले आहोत ना हे बघवत नाही, आपल्या शेजारच्याला ते बघवत नाही, आपली भावकी जळते। मग आपण काय करायचं बरं? आयुष्यामध्ये आहे ना, जेव्हा आपण शून्यातून विश्व निर्माण करायला निघतो ना, किंवा कष्टाने यशाची एक पायरी पुढे चढतो, समर्थांच्या कृपेने आपलं सर्व काही व्यवस्थित होतं। जेव्हा सगळ्यात आधी कोणाच्या पोटामध्ये दुखतो तर ते आपल्याच जवळच्या काही लोकांच्या आहे ना। तुम्ही नवीन गाडी घेतली की त्यांच्या कपाळावरच्या आठ्या येतात, तुम्ही मुलांचं चांगलं केलं की त्यांना ते बघवत नाही। अशा नकारात्मक लोकांमुळं अनेकदा आपली चिडचिडसुद्धा होते, मनस्तापसुद्धा होतो आणि कधीकधी आपण आपलं काम सोडून त्यांच्याशी भांडण बसतो ना। पण आजच्या या निरूपणामध्ये आहे ना, तुमचं आयुष्य बदलून निघणार आहे। आज तुम्हाला अशा 9 सुवर्ण नियमांबद्दल सांगणार आहे ना, जे तुम्हाला शिकवतील की जळणाऱ्या लोकांशी भांडायचं नाही, तर त्यांना आपल्या प्रगतीनं कसं जळायचं। जर तुम्हालाही तुमच्या भावकीतल्या किंवा ओळखीच्या लोकांच्या टोमण्यांना त्रास होत असेल तर हे निरूपण शेवटपर्यंत ऐका। 1 नंबर, यशाचा गाजावाजा करू नका। जेव्हा आपण एखादं मोठं स्वप्न बघतो ना किंवा नवीन काम सुरू करतो, तेव्हा त्याचा गाजावाजा करणं टाळलेलं बरं। कारण आपल्या प्रगतीवरती जळणारे लोक कामामध्ये खोडा घालण्याची किंवा विनाकारण नकारात्मकता पसरवण्याची शक्यता असते ना। जर तुम्ही तुमचा प्लॅन सर्वांना ओरडून सांगितला तर लोक कामापेक्षा तुमच्यावर आणि तुमच्या अपयशाची वाट बघण्यावरती जास्त लक्ष देतात। त्याऐवजी शांत राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि पडद्यामागे इतकी मेहनत करा की ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना, त्या दिवशी तुमच्या यशाचा आवाज संपूर्ण जगामध्ये घुमेल। लोकांची तुमची धडपड सांगण्यापेक्षा थेट तुमचा निकाल दाखवा, कारण बोलण्यापेक्षा कृती आणि रिझल्ट समोरच्याची बोलती जास्त स्वाभाविकपणे बंद करतात ना। म्हणूनच जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत गुपित ठेवणं शहाणपणच असतं। आता दुसरी गोष्ट म्हणजे वादापासून दूर राहा। वादापासून दूर राहणं म्हणजे आपली मानसिक शांती आणि मौल्यवान वेळ वाचवणंच आहे ना। कारण जळणाऱ्या आणि मूर्ख लोकांशी वाद म्हणजे स्वतःहून चिखलामध्ये दगड मारण्यासारखं आहे, ज्यामुळं घाण आपल्याच अंगावर उडते। अशा लोकांची चर्चा करून आपण त्यांना कधीच सुधारू शकत नाही, उलट ते आपल्याला खालच्या थराला नेऊन मानसिक त्रास देतात ना आणि विनाकारण आपला उत्साह कमी करतात। समजूतदारपणा यातच आहे ना की समोरचा व्यक्ती टोमणा मारत असेल किंवा मुद्दामहून चिडवत असेल तर त्याला प्रत्युत्तर न देता
फक्त एक हलकंसं स्मितहास्य करावं आणि तिथून निघून जावं. तुमचं हे मौन त्यांना जास्त अस्वस्थ करतं, कारण त्यांना तुमच्याकडून जी चिडचिड हवी असते ना ती मिळत नाही. म्हणूनच स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून अशा वादांकडे दुर्लक्षित करा. हीच आशा लोकांसाठी सर्वात मोठी शिक्षा आणि तुमच्या प्रगतीची पहिली पायरी ठरते. आता नंबर 3 पाहूया. तुमची गुपितं कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यातील खऱ्या गोष्टी आहेत ना, ज्या खास गोष्टी आहेत किंवा कमकुवतपणा, कधीही जळणाऱ्या लोकांसमोर उघड करू नका. कारण अशी माणसं तुमच्या माहितीचा उपयोग योग्य वेळ बघून तुमच्या विरुद्ध शस्त्र म्हणून करतात. जेव्हा त्यांना तुमच्या छुप्या गोष्टी किंवा भीती माहिती असते, तेव्हा ते समाजामध्ये तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी किंवा तुम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी त्याचा वापर करतात ना. आपली गुपितं आपल्यापाशीच ठेवा. हा एक प्रकारचं संरक्षणात्मक कवच आहे, ज्यामुळं कोणालाही तुमच्यावर वार करण्याची संधी मिळत नाही. समोरच्याला तुमच्याबद्दल जितकी कमी माहिती असेल ना, तितकंच तुम्ही त्याच्यासाठी अभेद्य राहाल. म्हणूनच स्वतःच्या योजना, आर्थिक स्थिती किंवा घरगुती उणीवा आहेत ना, कधीही अशा लोकांसमोर बोलू नका. ते तुमचं भलं इच्छित नाहीत ना. तुमचं मौन तुमची शक्ती आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आता नंबर 4, प्रतिक्रिया कोणाला देऊ नका. जेव्हा कोणी आपल्याला टोमणं मारतं ना किंवा उचकवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा आपण लगेच चिडून प्रतिक्रिया देतो. पण खरं तर हेच आहे ना, समोरच्या माणसाला हवं असतं. कारण तुमच्या चिडण्यामुळं त्यांना विजय मिळवण्यासारखं वाटतं ना. अशा वेळी प्रतिक्रिया न देणं हे सर्वात मोठं शस्त्र आहे. कारण जेव्हा तुम्ही शांत राहता ना आणि फक्त समोरच्याचं वागणं त्रयस्थपणे पाहता, तेव्हा त्याचा वार रिकामा हो जातो. तुमची ती शांतता जळणाऱ्या माणसाला जास्त अस्वस्थ आणि बेचैन करते. कारण त्यांना तुमच्याकडून जी चिडचिड किंवा भांडणं अपेक्षित असतं ना, ते त्यांना मिळत नाही. स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवून शांत राहिल्यानं तुमची शक्ती वाचते ना, आणि समोरच्याला आपली डाळ शिजत नाही हे लक्षामध्ये येतं. म्हणूनच समोरच्याच्या मूर्खपणावर फक्त एक स्मितहास्य करा आणि आपल्या कामात मग्न व्हा. कारण शांत राहणं हा दुर्लक्ष करण्याचा सर्वात मोठा प्रभावी मार्ग आहे. आता नंबर 5, सोशल मीडियाचा जपून वापर करा. आज आपण पाहतो ना, या सोशल मीडियाद्वारे मुलगी असो किंवा मुलगा असो, दोन्हीही फसले जातात. कधी कधी पैशांमुळं मनुष्य फसतो, कधी कधी वादविवाद होतात. म्हणून सोशल मीडियावर सर्व अनोळखीच माणसं असतात ना, म्हणून कोणाशी किती बोलावं हे प्रत्येक मुलानं मुलीनं समजून घ्यावं. वाद मिटून जातील. म्हणून आजच्या काळामध्ये आपण प्रत्येक लहान मोठी गोष्ट आहे ना, सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवतो. पण जळणाऱ्या लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जपून आणि मर्यादित करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचा प्रत्येक आनंदाचा क्षण, नवीन खरेदी किंवा यशाच्या बातम्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर उघडपणे टाकताना, तेव्हा नकळतपणे तुम्ही अशा लोकांचं लक्ष वेधून घेता जे तुमच्या प्रगतीवर खुश नसतात ना. काही गोष्टी आणि खाजगी सुखाचे क्षण फक्त स्वतःपुरतं किंवा जवळच्या माणसांपर्यंत मर्यादित ठेवले ना, तर बाहेरील लोकांची वाईट नजर किंवा दृष्टी कमी लागते ना, आणि तुमच्या कामामध्ये विनाकारण अडथळे येत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं आयुष्य हे इतरांना दाखवण्यासाठी प्रदर्शन करत नसून ते शांतपणे जगण्यासाठी आहे. म्हणून जीवनामध्ये शांती हवी असेल ना, तर असं अजिबात वागू नका. म्हणूनच स्वतःच्या महत्त्वाच्या योजना, कौटुंबिक आनंद जगासमोर मांडण्यापेक्षा तू गुपित ठेवल्यात जास्त सुख आणि सुरक्षित असतं. आता नंबर 6 पाहूया. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या.
जेव्हा आपण दुसऱ्याच्या वागण्यावर किंवा ते आपल्याबद्दल काही विचार करतात ना यावर जास्त लक्ष देतो ना, तेव्हा आपण नकळतपणे स्वतःच्या प्रगतीचा वेग मंदावतो. कारण आपला मौल्यवान वेळ आणि ही शक्ती विनाकारण वाया जात असते ना. जळणाऱ्या लोकांकडे पाहण्यापेक्षा किंवा त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ जर आपण स्वतःचं कौशल्य सुधारण्यामध्ये आणि आपल्या कामात प्रगती करण्यासाठी वापरला ना तर यश नक्कीच मिळतं. तुम्ही खरी स्पर्धा ही दुसऱ्याशी नसून ती स्वतःशीच असते ना. पण आपण हे विसरून जातो. का विसरून जातो बरं? कारण आपल्या मनामध्ये अहंकार असतो, आपल्या मनामध्ये मत्सर असतो, लोभ असतो. म्हणून मनुष्याने अहंकाराशिवाय जगलं ना तर जीवन खूप सोपं होऊन जातं. आपल्या जीवनामध्ये आहे ना योग्य निर्णयसुद्धा घेतो आपण. म्हणून हे लक्षात घेऊन दररोज स्वतःला काळापेक्षा अधिक चांगलं बनवण्यावर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, तुमचं यश आहे ना हेच तुमच्या टीकाकारांसाठी दिलेलं सर्वात चूक उत्तर असतं. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत राहणे हाच प्रगतीचा खरा मंत्र आहे ना. आता नंबर 7 पाहूया. नम्रपणे खंबीर राहा. समाजात वावरताना आहे ना नम्रता हा आपला दागिना असला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की कोणीही येऊन आपला अपमान करावा आणि आपल्याला गृहीत धरावं. नम्रपणे खंबीर राहणं म्हणजेच समोरच्याशी आदराने बोलणं. पण जर समोरचा माणूस मर्यादा ओलांडून अंगावर येत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देण्याची ताकदही आपल्यामध्ये असावी लागते. म्हणून उगीचच गर्विष्ठपणा दाखवू नका. मात्र जर कुणी विनाकारण त्रास देत असेल ना किंवा तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागत असेल तर तिथे ठामपणे उभा राहून विरोध करणंसुद्धा गरजेचं असतं. तुमची सहनशक्ती आहे ना ही तुमची कमजोरी नाही हे त्यांना स्पष्टपणे जाणून द्या आणि स्वतःच्या मर्यादा आखून द्या ना. जेणेकरून कोणीही तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत होणार नाही. आता नंबर 8 पाहूया. मदतीची अपेक्षा ठेवू नका. बघा, जळणाऱ्या आणि नकारात्मक लोकांशी वागताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची किंवा मदतीची अपेक्षा न ठेवणं हाच मानसिक शांततेचा सर्वात मोठा मार्ग आहे ना. बऱ्याचदा आपण संकटाच्या वेळी आपल्याच जवळच्या किंवा भावकीतल्या लोकांकडे अपेक्षेने बघतो. पण जेव्हा ते मदत करत नाहीत ना तेव्हा आपल्याला खूप मानसिक त्रास आणि दुःखसुद्धा होतं. त्याऐवजी हे लोक आपल्याला मदत करणारच नाहीत हे जर आपण आधीच मनाशी पक्क केलं ना तर आपला मनस्ताप वाचतो आणि आपण दुसऱ्या पर्यायांचा विचार करू लागतो. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द आहे ना अशाच वेळी निर्माण होते जेव्हा आपल्याला जाणीव होते ना की आपल्याला आपले युद्ध एकट्यालाच लढायचं आहे. दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःला इतकं सक्षम बनवा ना की तुम्हाला कोणासमोर हात पसरण्याची गरज होणार नाही. अशा प्रकारे अपेक्षांचा त्याग केल्यामुळं तुम्ही भविष्यातील मोठ्या निराशेपासून दुःखापासून तुम्हाला स्वतःला वाचवू शकता ना. आता नंबर 9 पाहूया. माफ करा आणि विसरून जा. एखाद्यानं आपल्याला त्रास दिला ना तर त्याबद्दल मनामध्ये सतत राग किंवा द्वेष धरून ठेवू नका. कारण ठेवल्यानं समोरच्याचं काहीच बिघडत नाही. उलट आपल्याच मनावरचं ओझं वाढतं ना आणि आपली शांती भंग पावते. त्यामुळं अशा लोकांना मनातून साप माफ करणं हे स्वतःच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण त्यांची वृत्ती तशी आहे ना हे स्वीकारलं की आपला त्राससुद्धा कमी होतो. मात्र माफ करण्याचा अर्थ असा नाही की त्यांनी केलेला अपमान किंवा फसवणूक आपल्या पूर्णपणे विसरून जावी. त्यांनी भूतकाळात कसं वागलं होतं ना हे नेहमी लक्षात ठेवावं. जेणेकरून भविष्यात पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवून आपली फसवणूक होणार नाही.
थोडक्यात सांगायचे झालं ना तर मनातून कटुता काढून टाका, पण डोळे उघडे ठेवा, जेणेकरून तुम्ही शांत राहाल ना आणि सुरक्षित राहाल. म्हणजे आज आपण जे 9 नियम पाहिले ना ते फक्त ऐकण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्यातील उतरवण्यासाठी आहेत ना. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काजव्याला सूर्याचा प्रकाश कधी सहन होत नाही, तसंच तुमच्या प्रगतीचा प्रकाश जळणाऱ्या लोकांना कधीच आवडणार नाही. पण म्हणून आपण आपलं चमकवणं सोडायचं का? तर मुळीच नाही. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात ना यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे ना. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामामध्ये मग्न व्हाल ना त्याच दिवशी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असेल. लक्षात ठेवा, तुमचं यश हे तुमच्या शत्रूंसाठी सर्वात मोठं उत्तर आहे. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आहे ना, किती जरी कोणी आपल्याला त्रास दिला ना तरी आपल्यामध्ये नम्रपणा असावी आणि आपलं स्मित हास्य जेव्हा करू ना तेव्हा हे सर्वात मोठं उत्तर त्याला असेल आणि आपल्या जीवनाचं सुद्धा दुःख होणार नाही. म्हणून अहंकाराला हरवायचं असेल, लोभाला हरवायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन आपल्या जीवनामध्ये असायलाच हवं. जेव्हा भगवंताचं आवरण आपल्या अवतीभोवती असेल ना तेव्हा आपल्याला कुणीच काही करू शकत नाही. कारण भगवंत आहे ना आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा दाता आहे ना. सर्व काही तो पाहत असतो. आपण मात्र नाममात्र आहोत ना. ही दुनिया चालवणारा तोच आहे. आपल्या जीवनामध्ये पैसे आणावेत की नाही तोच ठरवत असतो ना. फक्त आपण मेहनत करावी, बाकी काही करायचं ते भगवंतच ठरवतो ना. म्हणून भगवंताप्रती सेवा असावी, भगवंताचं नामस्मरण करावं. कुणाच्या जीवनामध्ये दुःख देऊ नका, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख येणार नाही. म्हणून नम्रपणे राहा. तुमच्याच हातात तुमचं जीवन आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. नम्रपणे उत्तर द्या. तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.